तर हॅलो एव्हरीवन, आज मी संकट चतुर्थी आहे. आज सर्वांना शुभेच्छा. तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी स्पेशल मोदक बनवणार आहे मी. त्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे, 1 वाटी आणि 1 वाटी रवा. तो मिक्सरला मी फाइंड करून घेतलेला आहे. आणि ही 1 वाटी गव्हाचं पीठ. तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी स्पेशल मोदक बनवणार आहे, जे की तुम्ही कंचित पाहिले असतील, उकडीचे पाहिले असतील, गव्हाच्या पिठाचे पण पाहिले असतील, पण हे मी स्पेशल बनवणार आहे. मैदा, रवा आणि गव्हाचं पीठ. आणि यामध्ये मी तूप हे करून घेतलेलं आहे, अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे. याला हळद पावडर पण टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने मी पीठ तयार करते. हे बघा, थोडीशी कलरसाठी हळद पावडर टाकलेली आहे मी. असे पीठ मी तयार करून घेते. आता मी रेस्टसाठी ठेवणार आहे 25-30 मिनिटासाठी. अशा पद्धतीने करायचं आहे, जास्त पातळ पण नाही. अशा पद्धतीने सारण अशा पद्धतीने बनवणार आहे. इथे 1 वाटी मी खवलेला नारळ घेतला ओला. ही खसखस आहे, 10 ग्रॅम. इथे रोस्टेड चणाचं पीठ घेतलेलं आहे मी, रोस्टेड चणा. हे ड्रायफ्रूट्स आणि गोळ पावडर आणि हे जायफळ. आणि हे सीड्स. तर ह्याचं मी पूर्ण सारण करणार. हे तुपात भाजून घेणार आहे. ही खसखस ड्रायफ्रूटमध्ये, जायफळ पण यामध्ये टाकलेले. गूळ पावडर ॲड करते. तुम्हाला गोड हवा असेल तर अजून तुम्ही गूळ पावडर 2 चमचे टाकू शकता.